जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। आज नगर परिषद गोंदिया येथे संबंधित विभागाचे अधिकारी, कंत्राटदार तसेच विविध एजन्सीच्या प्रतिनिधींसोबत नगराध्यक्ष यांनी विकास कामांचा आढावा घेतला। शहरातील अनेक ठिकाणी विकास कामांमुळे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत व काही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याची गंभीर दखल घेत आज नगराध्यक्षांनी अधिकारी व कंत्राटदारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की आजपासून पावसाळा संपेपर्यंत नवीन खोदकामाची सर्व कामे तात्काळ बंद ठेवावीत, तसेच सध्या सुरू असलेली व अर्धवट राहिलेली सर्व कामे पुढील 15 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेशी व सुविधांची कोणतीही तडजोड केली जाणार नाही। पावसाळ्यानंतर नगर परिषद गोंदिया संबंधित विभाग, कंत्राटदार व एजन्सी सोबत सविस्तर नियोजन सुरू करून आवश्यक विकास कामे टप्प्याटप्प्याने सुरू करेल। गोंदिया शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे, असे देखील नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी म्हटले। आज गोंदिया नगर परिषद सभागृहात 12 वाजता एक बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या बैठकीत सगळे सन्माननीय नगरसेवक गोंदिया शहराचे ज्यांच्या प्रभागात काम सुरू आहे विशेष करून ते उपस्थित होते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सगळे अधिकारी, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आणि वाढीव पाणी पुरवठा त्यांचे अधिकारी आणि त्यांची जे PMC एजन्सी आहेत ते उपस्थित होते। आज आम्ही पूर्ण सल्लोक त्या विषयावर चर्चा करून आम्हाला असं माहीत पडलं की जागोजागी गोंदिया नगर परिषद क्षेत्रात खड्डे केलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर ते काम करत नाही आहेत। आज आम्ही स्पष्ट आदेश दिलेले आहे की आजपासून पावसाळा संपेपर्यंत सगळे कामं तात्काळ बंद करण्याचे आदेश आम्ही गोंदिया नगर परिषदकडून दिलेले आहेत। आजपर्यंत जेवढेही कामं त्यांनी केलेले आहेत ते जे अर्धवट कामं आहेत ते सर्व कामं 15 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे पण निर्देश नगर परिषदने दिलेले आहेत। आणि पावसाळ्यानंतर नगर परिषद गोंदिया ही ठरवेल की कोणत्या भागात कामं कधी कॉन्ट्रॅक्टरनी किंवा एजन्सीने सुरू करायचे आहे या विषयावर चर्चा होऊन आज बंद करण्याचे आदेश पत्राद्वारे संबंधित विभागाला देण्यात येईल। धन्यवाद।